नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 पद आहे मित्रांनो, शिपाई हमाल आणि लिपिक अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका संच क्रमांक 2 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असेल तर चॅनल आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असं बघा, भारताचा पहिला बुलेट ट्रेनचा प्रवास कोणत्या दोन शहरादरम्यान आहे? भारताचा पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प हा कोणत्या दोन शहरादरम्यान आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मुंबई आणि अहमदाबाद या दोन शहरादरम्यान म्हणजे बुलेट ट्रेनचा प्रकल्प आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, COP म्हणजे 28 परिषद कोठे आयोजित झालेली आहे? COP 28 परिषदी कोणत्या ठिकाणी आयोजित झालेली आहे? प्रश्न असा मित्रांनो खूप महत्त्वाचा आहे, चालू घडामोडीचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे दुबई या ठिकाणी झालेली आहे. कुठं झाली मित्रांनो? दुबई या ठिकाणी झालेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, सिंहगड कोणत्या युद्धामध्ये जिंकलेला किल्ला आहे? सिंहगड हा कोणत्या युद्धामध्ये जिंकलेला किल्ला आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कोंढाणा. काय मित्रांनो? कोंढाणा हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र कोण होते? छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र आपल्याला सांगायचे आहेत. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे संभाजी महाराज. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे ते पुत्र होते. कोण होते? संभाजी महाराज. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, भारतीय राज्यघटनेतील सर्वात मोठा भाग कोणता आहे? भारतीय राज्यघटनेतील सर्वात मोठा भाग आपल्याला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे केंद्र आणि राज्य संबंध. हा काय मित्रांनो राज्यघटनेतील सर्वात मोठा भाग आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, 2025 मध्ये भारताचा नवीन मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे? 2025 मध्ये भारताचा नवीन मुख्य निवडणूक आयुक्त आपल्याला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे ज्ञानेश कुमार. हा काय मित्रांनो 2025 मधला नवीन मुख्य निवडणूक आयुक्त आहे. कोण आहे? ज्ञानेश कुमार. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, 2025 हे वर्ष संयुक्त राष्ट्राने कशाचे वर्ष म्हणून जाहीर केलेले आहे? 2025 वर्ष म्हणून म्हणजे संयुक्त राष्ट्राने कशाचे वर्ष म्हणून हे जाहीर केलेले आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सहकार वर्ष. कोणतं मित्रांनो? सहकार वर्ष. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, जैवविविधता म्हणजे काय आहे? जैवविविधता म्हणजे नेमके त्याला काय म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सजीवांची विविधता. काय मित्रांनो? सजीवांची विविधता त्याला असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, शिवाजी महाराजांचे आरमार प्रमुख कोण होते? शिवाजी महाराजांचे आरमार आपला प्रमुख सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कान्होजी आंग्रे. काय मित्रांनो? कान्होजी आंग्रे हे शिवाजी महाराजांचे ते आरमार प्रमुख होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, एक पृथ्वी एक कुटुंब आणि एक भविष्य हे घोषवाक्य कशाचे आहे? एक पृथ्वी एक कुटुंब आणि एक भविष्य हे घोषवाक्य कशाचे आहे ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे G20 हे ब्रीदवाक्य म्हणजे घोषवाक्य आहे. काय आहे? एक पृथ्वी एक कुटुंब आणि एक भविष्य हे कशाचे आहे? घोषवाक्य G20 आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, हरितगृह परिणाम कशामुळे होत असतो? बघा, हरितगृह परिणाम हा कशामुळे होत असतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कार्बन डायऑक्साईडमुळे हरितगृह परिणाम होत असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावलेला आहे? हडप्पा संस्कृतीचा शोध हे कोणी लावलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे दयाराम साहनी. काय मित्रांनो? दयाराम साहनी यांनी हडप्पा संस्कृतीचा शोध लावलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना कोणत्या शब्दाने सुरू होत असते? बघा, भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना ही कोणत्या शब्दाने सुरू होत असते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आम्ही भारताचे लोक या शब्दाने सुरू होत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, शिवाजी महाराजांचे वडील कोण होते? पहा, प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा आहे. शिवाजी महाराजांचे वडील आपल्याला सांगायचे आहेत.
ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे शहाजी राजे. काय मित्रांनो, शहाजी राजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या आईचे नाव आपल्याला सांगायचे आहे. शिवाजी महाराजांच्या आईचे नाव आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जिजाबाई आणि जिजामाता, म्हणजे एकच नाव मित्रांनो, पण आपण याला जिजामाता असे म्हटले जाते. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव म्हणजे जिजामाई हे होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, मोहनजोदाडो कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? मोहनजोदाडो हे कोणत्या नदीच्या काठी वसलेले म्हणजे नदीचे म्हणजे ठिकाण आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सिंधू नदीच्या काठी हे मोहनजोदाडो हे बसलेले आहे. म्हणजे हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, ओझोन थर दिवस कधी साजरा केला जातो? ओझोन थर दिवस हा कधी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 16 सप्टेंबर या दिवशी ओझोन थर दिवस हा साजरा केला जातो. कधी केला जातो मित्रांनो? 16 सप्टेंबर. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, पाण्याचे रासायनिक सूत्र काय आपले आहे ते आपल्याला सांगायचे आहे. पाण्याचे रासायनिक सूत्र आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे H2O. हे काय मित्रांनो? पाण्याचे रासायनिक सूत्र आहे. काय? H2O. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, सूर्य हा काय आहे? सूर्य हा नेमका काय आहे? ग्रह आहे, उपग्रह आहे, काय आकाशगंगा आहे? ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सूर्य हा काय मित्रांनो? तारा आहे. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, राज्यघटनेतील कलम 21 कशाशी संबंधित आहे? राज्यघटनेतील कलम ही 21 म्हणजे कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार. हे काय मित्रांनो? 21 ही कलम आहे. काय आहे? जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार ही 21 कलम आपला देत असते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, भारतातील सर्वात नवीन रामसर स्थळ कुठे जोडले गेलेले आहे? भारतातील सर्वात नवीन रामसर स्थळ कुठे जोडले गेलेले आहे? 2024 ते 25 मध्ये कोणत्या ठिकाणी जोडले गेलेले आहे? असा प्रश्न मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तामिळनाडू या ठिकाणी जोडण्यात आलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, नेट झिरो म्हणजे काय आहे? नेट झिरो म्हणजे नेमके त्याला काय म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे ऑप्शन क्रमांक बी आहे मित्रांनो तिथं, पण इथं 2 क्रमांक आहे आपला. काय मित्रांनो? उत्सर्जन शोषण. काय मित्रांनो? उत्सर्जन शोषण याला आपण नेट झिरो असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, प्रकाशाचा वेग सर्वाधिक कशामध्ये असते? बघा, प्रकाशाचा वेग सर्वाधिक कशामुळे असते? म्हणजे कशामध्ये सर्वात जास्त असते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे निर्वात या ठिकाणी सर्वात जास्त वेग असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, पाणी प्रदूषणाचे मुख्य कार्य कोणते आहे ते सांगायचे आहे मित्रांनो. पाणी प्रदूषणाचे प्रमुख कारण म्हणजे मुख्य कारण कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे वरीलपैकी सर्व. 1 नंबर आहे औद्योगिक सांडपाणी, 2 नंबर आहे घरगुती कचरा, 3 नंबर आहे रासायनिक खते. म्हणजे वरीलपैकी सर्व उत्तर म्हणजे योग्य आपलं आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, चिपको आंदोलन कशाशी संबंधित आहे? चिपको आंदोलन हे कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे वन संवर्धन यांच्याशी संबंधित म्हणजे चिपको आंदोलन आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाचा प्रमुख कोण असतो? सर्वोच्च न्यायालयाचा प्रमुख आपल्याला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सरन्यायाधीश हा काय मित्रांनो? सर्वोच्च न्यायालयाचा प्रमुख असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, आवाज कोणत्या माध्यमास प्रवास करू शकत नाही? आवाज कोणत्या माध्यमामध्ये प्रवास करू शकत नाही? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे निर्वातमध्ये आवाज हा प्रवेश करू शकत नाही म्हणजे प्रवास करू शकत नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, वनस्पतीच्या शोषणासाठी कोणता वायू आवश्यक आहे? वनस्पतीच्या शोषणासाठी कोणता वायू हा आवश्यक आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ऑक्सिजन. काय मित्रांनो? वनस्पतीच्या शोषणासाठी आवश्यक हा वायू आहे. कोणता आहे? ऑक्सिजन. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, जागतिक तापमान वाढ म्हणजे चे मुख्य कारण कोणते आहे? जागतिक तापमान वाढ चे आपलं मुख्य कारण सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हरितगृह वायू. काय मित्रांनो? हरितगृह वायू हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो,
पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? पर्यावरण दिन हा कधी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 5 जून या दिवशी पर्यावरण दिन साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. अशा होते मित्र आपले 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.